जसं आम्ही आता ठाण्यावरून इथे आलो, ठाण्यावरून कसाऱ्याला आलो, कसाऱ्यावरून तिथे आम्ही निरगुणपाड्यासाठी खाली जीप्स वगैरे अवेलेबल असतात, जे लोकल ट्रान्सपोर्ट असतात. तिथून तुम्हाला निरगुणपाड्याला यायचं आहे आणि तिथे आल्यानंतर हा पाठीमागे गड दिसतोय वरती, जो हरिहर गड आहे, तिथे आपण आता ट्रेक करणार आहोत. लेट्स गो. गडाच्या पायऱ्या लागतील. हा जस्ट बेस आहे एक, आणि आता आपण सोबतच जाऊया सगळे. चला लेट्स गो. जिल्ह्यातील ब्रह्मगिरीच्या पश्चिमेस सुमारे 20 किलोमीटर अंतरावरती हा किल्ला वसलेला आहे. त्याला हर्षगड असंही बोलतात. त्याला हरिहरगड हे आपण नाव माहितीच आहे आपल्याला, पण याला हर्षगड असंही बोलतात. हा किल्ला प्राचीन काळात बांधला गेला होता. निजामशहाच्या ताब्यात हा गड होता. त्याच्यानंतर 1636 साली शहाजीराजांनी जेव्हा इकडे जवळच एक त्र्यंबकगड म्हणून आहेत, तो किल्ला आणि हा किल्ला त्यांनी सोबत जिंकून घेतला. नंतर हा किल्ला मोगलांकडे गेला. या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे या पाठीमध्ये आपण बघत दूरवर पसरलेल्या या पायऱ्या चढताना भरपूर अशी काळजी घ्यावी, मोस्टली शूज प्रिफर करावे. आणि हा किल्ला जे सुरुवातीला ट्रेक करतात त्यांच्यासाठी पण आहे, बट त्यांनी खूप काळजी घेतली पाहिजे. आणि मेन गोष्ट म्हणजे इकडच्या ज्या स्थानिक लोकांकडून जी माहिती भेटली की गड चढताना इथे लोक पायऱ्यांवरती फोटोज काढतात, त्याच्यामुळे बरेच ॲक्सिडेंट होतात. तर त्याच्यासाठी जे एक्सपर्ट आहेत, जे कॅमेरा घेऊन चालू शकतात, त्यांनीच हा ट्राय करावा. ज्यांना जे सुरुवातीला ही ट्रेक करत असेल त्यांनी असं ट्राय करू नये. आणि इंग्रज पण या पायऱ्यांच्या म्हणजे प्रेमात पडले होते, त्याच्यामुळे त्यांनी गडाचा पूर्ण रिकन्स्ट्रक्शन केलं, पण या पायऱ्यांना अजिबात हात लावलेला नाही. चढून आल्यानंतर आपण इथं पाहतात की मोठासा एक प्रवेशद्वार आहे. याच्यावरती नक्षीदार काम केलं आहे आणि सेंदूर लावलेला आहे याच्यावरती. आणि तिथे हे 2 बुरुज टाईप आहेत, छोटे बुरुज टाईप. त्याच्या पुढे जसं आपण एक गुहेतून आपण जाणार आहोत, एक छोट्याशा गुहेतून. आणि इथे पुढे खूप मोठे मोठे ट्विस्ट आहेत. आत्ताशी ही सुरुवात आहे, हा एक ट्विस्ट झालाच आहे. आपण आता पुढचे सगळे ट्विस्ट बघूया. मला फॉलो करायचं पुढे. चालताना थोडीशी काळजी घ्या, वरती दगड लागण्याची शक्यता आहे. आणि खूपच काळजीपूर्वक त्याचं जे सुरुवातीला ट्रेक करत तुम्ही थोडंफार कारण की लोकांची जी घाण सवय असते आपल्या ट्रेकरची की आलेला कचरा इथेच टाकायचा. त्या प्रकारे तर माझी एक सगळं ट्रेकर्सना विनंती आहे
की हे गड किल्ले हे आपल्या राजा महाराजांनी बांधलेले आहेत आणि आपल्याला त्याचा अभिमान असला पाहिजे. आणि कोणी असा कचरा करू नका. आपण आपल्या घरात कचरा करत नाही, ते पण आपल्या घरासारखंच आहे. लोक इथे फिरायला येतात, हे सगळं येतात. आत्ताच मी इथे पाहिलं की 2 मुलं सिगरेट पीत होती, त्यांना पण मी अटकलं. कसं आहे की त्यांना कुठेतरी आळा आला पाहिजे या सगळ्या गोष्टीवरती. आपण एक बघितलं की इथे एक त्रिशूल आहे. इकडचे स्थानिक लोक या त्रिशूल आणि एक ओपन शिवलिंग आहे आणि त्याच्यानंतर इथे हनुमानाचं एक मंदिर पण आहे. इकडचे स्थानिक लोक याची म्हणजे दररोज पूजा वगैरे करतात. आणि पाठीमागेच आपण एक प्रशस्त तलाव पाहत आहात. ह्याचं या पश्चिम बाजूस ह्याचं दगडी बांधकाम केलेलं आहे आणि या दगडी बांधकाम म्हणजे हे रिकन्स्ट्रक्शनमध्ये झालेला हा तलाव आहे. त्याचं इथे आता पावसाळ्याचा टाईम तर आहे, बट अजून पाऊस इथे पुरेपूर पडला नसल्यामुळे इथे पाणी साठलेलं नाही आहे, नाहीतर हा तलाव आपणास भरलेला दिसतो.